नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यामध्ये मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित वसंत चैतन्य व्याख्यानमालेचं आयोजन हे 16, 17, 18 एप्रिल 2026 दरम्यान वडगाव नगरपंचायत हद्दीतील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य BBA महाविद्यालय अध्यापक DED महाविद्यालयाचा जो हॉल आहे या हॉलमध्ये आयोजन होणार आहे. मागील 3 वर्षे एक दर्जेदार आणि एक विचाराची क्रांती करण्याचं काम हे मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराकडनं करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी शिक्षकांचे नेते बाबासाहेब आवटी सर आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, काय सांगाल की एकतर मावळ तालुक्यामधला सर्व शिक्षक वर्ग एकत्रित येतोय आणि एक विचाराची क्रांती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीनं वसंत चैतन्य व्याख्यानमालेचं आयोजन हे कायम सुरू आहे. त्याबद्दल या वर्षीचं नियोजन कसं आहे आणि पार्श्वभूमी काय सांगा? मावळ शिक्षक परिवाराच्या वतीनं दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये वसंत चैतन्य व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. या व्याख्यानमालेचं हे 4थं वर्ष आहे. गेली 3 वर्ष सातत्यानं महाराष्ट्रातील अनेक व्याख्यात्यांना अनेक या परिवारानं अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांना, मग त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग नाट्य असेल, कला असेल, गुण असेल, साहित्यिक असतील, लेखक असतील, यांना या ठिकाणी पाचारण केलेलं होतं. आणि त्यांच्या रूपानं दरवर्षी आम्ही अध्यक्ष आणि व्याख्याते असे यांना निमंत्रित करतो. शिक्षकांसाठी निर्मिलेले हे व्यासपीठ आहे. आदरणीय भेगडे सर असतील किंवा आमचे ठाकर सर असतील, हे या व्याख्यानमालेचे संस्थापक आहेत. आणि ह्या व्याख्यानमालेचं हे 4थं वर्ष आहे. आम्ही सगळेच जण उत्सुक आहोत. आमची संपूर्ण कार्यकारिणी यासाठी उत्सुक आहे की एप्रिल महिन्यामध्ये आम्ही नवीन आमच्या शिक्षकांसाठी काय देऊ शकू, असा आमचा हा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन करत असताना आम्ही प्रामुख्यानं 5 चांगले कार्यक्रम केले. पहिल्यांदा आम्ही एप्रिल महिन्यामध्ये व्याख्यानमाला केली. त्यानंतर जून महिन्यामध्ये फक्त महिलांसाठी एक लावणीचा कार्यक्रम आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी केला. त्यानंतर साधारणतः आम्ही जानेवारी महिन्यामध्ये रायगडावर एक 450 शिक्षकांची ट्रिप आयोजित केलेली होती याच परिवाराच्या माध्यमातून. ती न भूतो न भविष्यती अशी ती त्या ठिकाणी झाली. विश्वास पाटील असतील किंवा प्रवीण तरडे साहेब असतील, मेहता पब्लिकेशनचे अखिलजी मेहता असतील, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी आम्ही सन्मानित केलं होतं. संपूर्ण रायगड अतिशय चैतन्यमय असं आपल्याला सगळ्यांना दिसत होता. त्यानंतर ज्याच्यामध्ये आम्ही शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा सांगवड्यामध्ये अतिशय प्रोफेशनलीरित्या या ठिकाणी आयोजित केला. शिक्षकांच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी काही कार्यक्रम घेतले. हा संपूर्ण कालखंड हा गेल्या वर्षीचा होता. आणि यावर्षी 2026-27 आम्ही पुन्हा पदार्पण करतो आहोत. शिक्षकांमध्ये एक नवचैतन्य यावं म्हणून 3 दिवसाची व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करतो आहोत. या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, त्यांच्या सुविद्य पत्नी सारिकाताई शेळके, या तालुक्याचे सभापती आदरणीय येवलेताई आणि सुनीताताई येवले आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनेक मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आम्ही उद्घाटन करतो आहोत. पहिल्या दिवशी वक्ते म्हणून आम्ही गुंजनताई पाटील असतील किंवा अरविंदजी जगताप असतील, यजवेंद्रजी महाजन असतील, या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. तर या कार्यक्रमाचं जे पुढचं नियोजन आहे ते या मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक आदरणीय राजेंद्रजी भेगडे यांना विनंती करतो की आपण या नियोजनाचं मार्गदर्शन करावं. मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित वसंत चैतन्य व्याख्यानमाला आणि ह्या व्याख्यानमालाची उत्सुकता सर्व शिक्षक वर्गासह मावळ तालुक्याला असती. तर या वर्षीची जी 16, 17, 18 एप्रिल 2026 रोजी होणारी जी ही व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेमध्ये यावर्षीचे व्याख्याते आणि कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतोय. सर, काय सांगाल? मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित यावर्षीच्या 4थ्या वर्षी आपण वसंत चैतन्य व्याख्यानमाला आयोजित करत आहोत. आणि महाराष्ट्रातली ही एकमेव अशी व्याख्यानमाला असेल की जी आपण दुपारच्या सत्रामध्ये आयोजित करतो. आणि तरी देखील आपल्या सर्व शिक्षकांचा सहभाग यामध्ये खूप मोठा असतो. तर या दृष्टीने आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो. यावर्षी पहिल्या दिवशी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके
आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सारिकाताई शेळके यांच्या शुभ हस्ते आपण या व्याख्यानमालेचं उद्घाटन करणार आहोत. आणि गुरुवारी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सन्माननीय गुंजनताई पाटील ख्यातनाम कवयित्री यांच्या जाऊ कवितांच्या गावा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्या दिवशीच्या अध्यक्षा म्हणून मावळ पंचायत समितीच्या सभापती सौ सुनीताताई मनोज भाऊ येवले या त्या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवतील. दुसऱ्या दिवशी आपण 17 एप्रिल 2026 रोजी माननीय अरविंद जगताप प्रसिद्ध लेखक तथा पटकथा लेखक तर यांचा गोष्ट छोटी डोंगरा एवढी या विषयावर व्याख्यान आपण आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्या दिवशी आपल्याला अध्यक्ष म्हणून सन्माननीय प्रवीणजी भोसले अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे हे त्या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवतील. आणि शनिवारी या कार्यक्रमाचं 3रं व्याख्यान आणि समारोपाचं व्याख्यान त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. माननीय यजुवेंद्र महाजन संस्थापक दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव तर यांचं व्याख्यान आणि त्यांचा वेदना जाणावयास जागवू संवेदना तर या विषयावर व्याख्यान होणार आहे. आणि त्या दिवशी अध्यक्ष म्हणून माननीय श्री भगवानजी शिंदे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी हे त्या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवतील. आणि सदर तिन्ही दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व पदाधिकारी जे नवनिर्वाचित आहेत त्यांचा सन्मान आपण मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीनं करणार आहोत. आणि त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याच्यातून प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांचा आम्ही गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्काराचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानमालेचा जे वेळ आहे तो वेळ किती आहे? साधारणतः शाळा सुटल्यानंतर 1 वाजता आपली व्याख्यानमाला सुरू होते आणि दुपारी 3 वाजेपर्यंत ते व्याख्यान आपलं चालतं. आणि त्याच्यानंतर अर्धा तरी 1 तासापर्यंत साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान आणि पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात. शेवटच्या दिवशी पद्मश्री भिकला धिंडा तारकावादक तर यांच्या हस्ते देखील आपण काही सन्मानाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. चला तर मग याही वर्षी मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित वसंत चैतन्य व्याख्यानमालेला उपस्थित राहून ह्या व्याख्यानमालेचे एक साक्षीदार होऊयात. सर्व मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी पण जे व्याख्यान आहे ते व्याख्यान लोकांपर्यंत ऐकण्याची पाहण्याची व्यवस्था मावळ 24 तासवर करण्यात आलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर या ठिकाणी जे मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित वसंत चैतन्य व्याख्यानमाला या व्याख्यानमालेची दरवर्षी एक पदाधिकारी निवड असती त्या संदर्भात आम्ही जाणून घेणार आहे. तर हां ते नवीन जे काही कार्यकारिणी मंडळ नियुक्त झाले त्याबद्दल माहिती सांगा. वर्षभरामध्ये आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे साधारणतः 4 ते 5 वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीनं नियमितपणे केलं जातं. आणि या वर्षभरासाठी उपाध्यक्ष म्हणून आदरणीय अध्यक्ष बाबासाहेब आवटी यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून वर्षभर पुढील 3-4 कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपण उपाध्यक्ष म्हणून माननीय सहदेव डोंबे सर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. उपक्रम प्रमुख म्हणून सन्माननीय हरिश्चंद्र शिवदे सर यांची देखील आपण निवड या वर्षासाठी केलेली आहे. कार्यवाह म्हणून सन्माननीय मल्हारी आडकर सर यांची आपण निवड केलेली आहे. आणि सहकार्यवाह म्हणून कुंडलिक लोटे सर यांची आपण निवड या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. 2026-27ची ही जी नवीन कार्यकारिणी आहे या नवीन कार्यकारिणीची आज निवड ही करण्यात आलेली आहे. धन्यवाद.